आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळले। हेलिकॉप्टर कोसळून 3 जणांचा मृत्यू। धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती। सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने मुंबईतून सुतारवाडीसाठी प्रवास करणार होते, मात्र हेलिकॉप्टर पुण्यातून मुंबईच्या दिशेने येत असतानाच अपघात। फडणवीस आणि अजितदादा सह्याद्री अतिथीगृहावर दाखल। मुंबई दौऱ्यावर असलेले अमित शहा सध्या सह्याद्री अतिथीगृहात। शहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक होणार। भाजपा आमदार गणेश नाईक अमित शहांच्या भेटीसाठी दाखल। आशिष शेलारही सह्याद्रीवर दाखल। महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची मुंबईतून अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, पण 1985 नंतर महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार नाही। अमित शहांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। 2024 मध्ये जिंकू शकत नसल्याचं भाजपकडून मान्य। शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर नाना पटोलेंची टीका। भाजप महाराष्ट्रात 10 ते 15 वर्ष सत्तेत दिसणार नाही। 2029 मध्ये भाजप दिल्लीतही नसेल आणि राज्याच्या सत्तेतही नसणार। शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेचा हप्ता चुकवू नका, जास्तीत जास्त प्रचार करा। मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे। अमित शहांची माहिती। लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार। ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार। उपमुख्यमंत्री अजितदादांची लाडक्या बहिणींना ग्वाही। आमदारकी गेली तरी चालेल, पण रामगिरी महाराजांचे विचार सोडणार नाही। साधूंना ठेचून मारण्यासारखा प्रसंग वैजापुरात होतो की काय अशी शंका। शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारेंचं वक्तव्य। बारामतीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करा। युगेंद्र पवारांचे बारामती पोलिसांना पत्र। नागपुरात 6 मतदारसंघातील भाजप उमेदवारांची नावं लिफाफ्यात बंद। 700हून अधिक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांना पसंतीक्रम दिल्याची माहिती। विधानसभा मतदारसंघाच्या तयारीच्या बैठकीलाच अजित पवार गटाच्या आमदारांची दांडी। हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे बैठकीला गैरहजर। बैठकीला आमदारच न आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा। चिपळूण संगमेश्वर विधानसभेची जागा ठाकरे गटाने शरद पवार गटासाठी सोडली। सूत्रांची माहिती। पवार गटाकडून प्रशांत यादव यांचं नाव आघाडीवर। कसबा मतदारसंघात हेमंत रासनेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। कसब्यातील समस्यांचा अंत करण्यासाठी आमदार होणार हेमंत रासने, बॅनरवर आशय। वांद्रे पूर्वचे संभाव्य उमेदवार एकाच कार्यक्रमात एकत्र। वरुण सरदेसाई आणि झिशान सिद्दीकी कार्यक्रमात एकत्र आले। झिशान सिद्दीकी अजित पवार गटाचे तर वरुण सरदेसाई ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता। पूरग्रस्त राज्यांना मदतीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून निधी जाहीर। महाराष्ट्राला सर्वाधिक 1492 कोटी रुपये। मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहांचे आभार मानले। मुकेश अंबानींनी रात्री 1 वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुकेश अंबानींनी शिंदेंची भेट घेतली। भेटीचं कारण अस्पष्ट। लक्ष्मण हाके यांची मराठा कार्यकर्त्यांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार। धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। इम्तियाज जलील यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धार्मिक तेढ निर्माण केल्याचा जलील यांच्यावर आरोप। तिरंगा रॅलीवेळी छत्रपती संभाजीनगर बोर्डला काळं फासल्याचाही आरोप। अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांची पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ। पंचायत समितीच्या ऑफिसला जाळ लावून त्यात तुम्हाला टाकेन, सिद्धराम म्हेत्रे यांचं वक्तव्य।